मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि बेरिंगचा बादशहा भूषण कडू दोघे मिळून कोकणच्या पारसमणींची म्हणजे आपल्या प्रभाकर मोरेंची ओळख करून देत आहेत त्यांच्या घराण्याच्या भूतकाळाशी. बघूया तिथे नेमकं काय घडतंय. आग लागली त्या पावसाच्या तोंडाला. ती वासाळा केवढा पडतोय. हा, गाडी पण बिघडलेली आहे. आता थांबू कुठं. वाडा आलिशान वाडा दिसतोय. थोडा वेळ इथंच थांबतो. अरे कोण आहे काय. बैलाचं घुंगरू आहेत का बाईचं घुंगरू वाजताय. अरे कोण आहे काय. आता घुंगरूच वाजत बसणार आहो का येणार आहो. पण आले आले. हा हा, काय योगायोग आहे ना. अहो याला म्हणतात नशीब. बाहेर पाऊस पडतोय, मी वाड्यात आहे आणि ही बाई लावणीवाली हित आहे. हा बाई, होऊन जाऊ द्या एखादी अदा करेल लावणी. कधीपासून तुमची याचीच वाट बघत होते मी. म्हणजे कुणी पांतस्त येईल बाई. पांतस्त म्हणजे. अगं बाई, किती साधे बोळे हायसाव तुम्ही. मोरे म्हणजे तुम्ही मला ओळखता. तसं जग मला प्लॅटोनिक म्हणून ओळखतं का नाही. तर बरोबर दे, तुमची लावणी होऊन जाते फक्कडची. होऊन जाऊ द्या. शेम टू शेम पंचोबावर गेलायसा. म्हणजे एकदम शेम टू शेम दौलतराव. दौलतराव हे तर माझ्या पंजोबांचं नाव आहे. हो हो बाई, तुम्ही माझ्या पंजोबांना कसं काय ओळखता. ओळखते दौलतरावांना मी हातून बाहेरून ओळखते. तीळ होता. कुठं. खांद्यावर तीळ होता. मिशीला पीळ होता. मानावर चामखीळ होता. हा ना आमच्या पिरतीचा खेळ होताय ग. हाडकरने वेळेवर म्युझिक दिली तर एक फक्कडशी लावणी करून टाकीन याच्यावर. काय वाटेल तर बोलताय तोंडाला यायला. हा हो, मी माझ्या पंजोबांना कुठं बघितलाय. त्यांना असा फोटोत बघितलं. तुम्ही कधी बघाला माझ्या पंजोबांना. त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. अहो त्या 175 वर्षापूर्वी वारलंय. तुमचं प्रेम कसं असेल. मी पण तेव्हाचीच आहे. माझं वय सध्या 203 आहे. कधीपासून मी वाट बघत होते माझ्या मोऱ्याचा पण तुम्हाला भेटा येईल भेटा येईल. इतका वेळ का लावलास रे माझ्या लेकरा. माझा वंशाचा दिवा. ओ सोडा सोडा, नाही तर दिवा इथंच विजल. जातो. इथं राहून काय उपयोग नाही. पावसात भिजन त्याच्यापेक्षा. बाजूला बाजूला बाजूला. माझं पाय माझं पाय चिकटलं. माझं 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 हसू नका हसू नका हसू नका. काय झालं. माझा विचारल्या बगर इथनं कुणी पण जाऊ शकत नाही. बस मला वाचवा वाचवा वाचवा. देवा.
घोड्यांचं टाक. काय केलंस सुभानराव आले वाटतं. तू इथं पण तू लवकर पण सुभानराव आले तो वाट लागेल तू इथं पण. अहो कसा बोलू मी पायात माझं चिकाटलं आहे तिथं. अरे देवा लवकर दरवा सुभानराव आला आता काय करू. सुभानराव मालविका बाई यो कोण आहे. सुभानराव क्यों मी हाय. हो यो कोण हाय. हो कोण तुम्हाला काय करायचं आहे. आपली ओळख नाही पालक. हो आपण पळून जाऊया. ही भूत आहे. हिचं वय 203 आहे. मी 302 वर्षाचा हाय. 203 302. अरे वय सांगता वाय का लॉजच्या रूमचा नंबर सांगता वाय. मालविका बाई मला सांगा यो कोण हाय. सोंगाडे आहे. मावशीचा रोल करणार आपल्या फळामध्ये. चांगलं गाणं पण गातोय. चला काहीतरी करून दाखवा पटकन. मी कसा स्वागत येऊ. करून दाखवा तरच वाचशील. लवकर दाखव करून. केलं तर मी वाचन. ठीक आहे मी मावशी होतो. तुम्ही मला आवाज द्या. चालते मावशे ग मावशे. काय ग पोरीनो. अगं आम्ही सगळे चाललोय मथुरेच्या बाजाराला. चल की बिगी बिगी. आले मोरे. ओ मोरे म्हणजे तू दौलतराव मोरेचा पंतू ना रे. पण तू आज वाचणार नाहीस माझ्या हातून. आज मी बदला घेणार आहे. वाट बघत होतो ह्या दिवसाची. मोरे तुझा पणजोबा तो दौलतराव मोरे सतत म्हणायचा मालू झोका देगो मैना. तुझा आजोबा म्हणायचा लीलू झोका देगो मैना. तुझा बाप म्हणायचा नीलू झोका देगो मैना. आणि तू गावभर बोंबलत फिरतोस शालू झोका देगो मैना. आता तुमच्या खानदानाच्या झोक्याची दोरीच कापून टाक. मोरे मरायला तयार हो. नाही सुभानराव नको. मालविका बाई बाजूला व्हा. मालविका बाई बाजूला व्हा. मोरे मरायला तयार हो. बाई मालविका बाई. वाह वाह मालविका बाई वाह. दिल एकदम खुश करून टाकलात. बाई आमच्या संग लगीन कराल का बाई. दुसरं कोणी हाय का. खुश झालो आम्ही खुश झालो. चला झोपतो. हे झोपले. यांचं असंच आहे. हे चिडले ना की मी नाचते. मी नाचायला लागल्यावर हे मला लग्नासाठी विचारतात आणि मी म्हणते. हे तृप्त होऊन मग झोपून जातात. गेले 150 वर्ष असंच चाललंय यांचं. मग लग्न कुठलं काय हो. म्हणून तर दौलतराव ते जाऊ दे. ते झोपले तोपर्यंत पळून जा लवकर म्हणजे पाया पडतो. पाय कुठे. अरे ते जाऊ दे ना पळून जा ना. थोडा मोठ्यांचे पण पाया पडतो. मालविका बाई ह्यो कोण हाय. ढोलकीवर नवा माणूस आणलाय. हाय पण वास तर मोरेचा येतोय. दौलतराव मोरेचा वास येतोय ह्याच्या अंगाला. अरे वसड्या भूत आहेस की कुत्रा आहे. आणि वास कसं घेतो. वास कसं घेतो. बरोबर. तो दौलतराव मोरे पण मला कुत्राच म्हणायचा. मरणार मोरे आज तू माझ्याकडनं मरणार. माझा बदला पूर्ण होणार. मोरे आज मी तुला भाजणार. तुला शिजवणार. मोरेचा दिवा मीच विजवणार. गबा. हा मीच का सारखा. हा मी पळून जाईन. मी पळून जाईन. पळ. मी पळून जाईन. पळ. मी पळतो. पळ. या या या. ही जादू माझ्यावर नाही चालायची. माझ्याकडे फक्त दौलतराव बरी आठवण करून दिलीस. तुझा पणजा पण असाच पळत होता. तो पळत होता आणि म्या मेलो.
माझं पंज पळत होतं आणि तुम्ही कसं काय मेलं? मी तुझ्या पणजोबाचा पाठलाग करीत होतो घोड्यावरनं. खोगिरीमध्ये ही अशी बंदूक रोवलेली होती. तुझा पणजोबा पुढं आणि मी मागं. पळता पळता तुझ्या पणजोबाने केळं खाल्लं आणि साल टाकलं माझ्या घोड्याच्या पायाखाली. घोडा घसरला, दरीत पडला. चुकून बंदुकीचा चाप ओढला गेला आणि गोळी माझ्या कवटीत गेली. गोळी कवटीत, घोड्यासकट मी दरीत. तुझा पणजोबा म्या मेलो की नाही ह्याची खात्री करायला दरीत वाकला. फेटा जड होता, बॅलन्स करता आला नाही. आधी फेटा पडला, मग तुझा पणजोबा पडला. आधी खाली पडला, मग वर. कशा पायी रडतीयस आता? मेला इथे. लयच कॉमेडी मेलव नाही तुम्ही. मरायला तयार हो. नाही, ऐका ना. नाही, मी बदला पूर्ण करणार मोरे. ऐका पंजे, मला तो मारून टाकेल. काहीतरी कर ना पंजे. आता मी काय करणार नाही, तू मरायच्याच लायकीच आहे. मगाचपासून सांगते, पळ पळ तर कॉमेडी कसली करत बसलायस तिकडे? ते म्हातारं झोपलं होतं तेव्हा जायचं ना. आता मी काय करणार नाही, तूच कर काय ते. मोरे चलिए, मरायला तयार हो. ऐका, आज तुमने दिल खुश कर दिया मालूम है मोरे. काय नाचगाणं केलं, एकदम फरमास. दिल खुश झाला. आज तुम्ही आम्हाला मालविकाबाईंच्या नाचगाण्याचा विसर करायला लावलात. मोरे आम्ही खुश झालो. मोरे माझ्याशी लग्न करणार का? वय म्हणा, वय म्हण, वय म्हण. का? अरे लग्न केलंस तर वाचशील, वय म्हटलंस तर वाचशील. लवकर वय म्हण. मोरे तुमचं उत्तर नाही समजलंय अजून. प्रभा बोल. प्रभा माझ्याशी लग्न करणार की नाही? लग्न करणार? हो ऐकून आलं. हो. आम्ही खुश झालो. मग झोपा आता. आम्ही खुश झालो. झोपा मग आता. चल आमच्या हवेलीत चल. चल. मजा आली. सुपर हिट परफॉर्मन्स. बघा हासर असे काय म्हणतात. सई, मागचा फोटो जेव्हा काढला जात होता त्याची मी साक्षीदार आहे, कारण मी आज तो फोटो काढताना पाहिलेला आहे. त्याच्यावरती जे लिहिलं आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. जन्म लयपूर्वी, मृत्यू लईच पूर्वी. वा, सुरेख. वने, तू खूप छान दिसतेस, अतिशय गोड दिसतेस. नेहमीप्रमाणे तू असं काही असलं की तुझ्या अंगात वीज चमकते आणि ती वीज आज पण चमकली. मजा आली. स्किट बघून एक असं वाटलं की आयुष्यात दौलतराव पाहिजे ना एक असा, ज्याचा विचार केला डायरेक्ट हेच हवं. असं मात्र खूप वाटलं मला. आय होप आय गेट माय दौलतराव व्हेरी सून. मजा आली. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप इंटरेस्टिंगली तुम्ही परफॉर्म केलं. सुंदर. आज विशेष करून सेटिंग आणि म्युझिक डिपार्टमेंटसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्या फोटोनीच त्या एरामध्ये आम्हाला नेलं डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर तुमची एंट्री झाली आणि तुमचा परफॉर्मन्सनी ते अजून रंगत गेलं. वनिता, तू जेव्हा जेव्हा ती गिरकी मारून बसतेस ना, जितक्या वेळेला तू ते करतेस तितक्या वेळेला श्वास असा रोखला जातो, पण तितक्याच वेळेला तू तितक्याच तडफेनी आणि सहजतेने ते करतेस. क्या बात आहे यार. मोरे, फॅन्टॅस्टिक. भूषण, फार मस्त दिसतोयस, वेगळा दिसतोयस. फार वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे केलंस ते कॅरेक्टर. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, मॅडनेसचा कहर करत मंचावर बहर आणणारी जोडी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार आलेत. खानदेशी भाषेची वकिली करणाऱ्या खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत याच्याकडे डिवोर्स केस फाईल करायला. बघूया त्यांचा हा डिवोर्स आपल्याला हास्याची किती पोटगी मिळवून देतोय. चला चला पटापट चला, नाही तर ती सई ओरडायला लागेल. डॅश लवकर, डॅश लवकर ओरडायला लागेल. चला मग ती ओरडते ना, डॅश डॅश करे. डॅश म्हणजे हो, डॅश नाव आहे, दशरथचं नाव आहे डॅश. काय अनेकांनी दशरथला नावं ठेवली म्हणून मग हे नाही ठेवलं डॅश. चला ना.
चला चला हळू कर. चला. अरे वा वा वा. ए श्याम राजपूत तिथे भिंतीवर काय करताय? तो फोटो आहे. इथे श्याम राजपूत आहे बघा. नमस्कार नमस्कार. मी ॲडव्होकेट श्याम राजपूत. या या बसा 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 तुम्ही बसा. हळू 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 या या आरामात आरामात. इथे बसा. चालेल चालेल. इथे बसा. आता अर्धवट आलो तिथे पण बसून घ्या बसून शांतपणे. तुम्ही खुर्चीला चाक का लावता? सॉरी 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 खुर्चीला चाक का लावता? गाडी सॉरी आहे सॉरी का सॉरी ती? बसा 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 आजोबा बसा आरामात आरामात आरामात. असं आहे यांचं. आता माझ्या पण खुर्चीला चाक आहे. माझी गेली का खुर्ची मागे? काय हिम्मत त्या खुर्चीची मागे जाईल ती? बरं बोलायची हिम्मत आहे तुमच्या. एक मिनिट चार अरे अख्खं स्किट मराठीत करायचं ठरवलं होतं मी. कालपासून प्रॅक्टिस करून राहिलो. मला खानदेशी बोलायला लगेच भाग पाडलं तुम्ही. आता प्रसाद दादाची इच्छा कशी पूर्ण करू मी? बोला काय काम आहे? काय 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 फक्त हवा येते. शब्द हवेत. शब्द. आता हवाई बंद झाली. काय काय हवा भरून घेते. घ्या घ्या. आम्हाला घटस्फोट हवाय पटापट त्या घटस्फोट. घटस्फोट? अहो कशाला थोडक्यासाठी घेताय? नाही नाही थोडक्यासाठी नाही नाही मला काय म्हणायचं की अहो आता असं कितीसं उरलंय आता. हे बघा माझं जे काही उरलंय ते उरलंय. पण माझ्या उरलेल्या आयुष्यात मला या माणसाबरोबर राहायचं नाही. राहायचं नाही. एक वेळ मी तुमच्याशी संसार करेन पण ह्याच्याशी नाही. हो नाही हो नाही हो अहो नाही हो असं करू नका. मुळात तुम्ही माझा पर्याय म्हणून विचारच करू नका. मी पण तयार आहे. मी पण ह्याच्याशी संसार करेन पण तुझ्या बरोबर करणार. हो हो आजोबा हे जास्त भयंकर आहे. मी काय म्हणतो तुम्ही दोघही माझा पर्याय म्हणून विचारच करू नका. मी वकील आहे. वकील हा पर्याय नसतो. ऍक्च्युली वकिलालाच पर्याय नसतो. ते 2 टगे नसताना काय सुचतं मला. ऐका ऐका ना. आणि घटस्फोट म्हणजे काय रस्त्यावर मिळणारी पावभाजी आहे का? अरे 2 प्लेट घटस्फोट दे ना आणि मिळाली असं होतं का? नाही नियम असतात. हा ऐका ऐका मला आधी तुम्ही तुमचं वय सांगा. अरे तोंड का फिरवलं तुम्ही? बायकांना वय विचारायचं नसतं एवढं कळत नाही मेलेल्यांना. कोर्टात वय सांगावं लागतं. 85. हळू बोला हळू बोला. माझं 85 आणि यांचं 90 आहे. 90. एक मिनिट 85 ते 90 म्हणताना कांदा का ताणला एवढा? माय 90. मी 90 5 आहे. वर्षाचा अंतर असलं तरी 15 वर्षाचा अंतर वाटतं यांच्यासाठी. अरे गुच्चू पठवणार है. अरे क्या लगा दिया तुमने धांगड़ो? अरे मेरे मगज को मत घुमावना रे तुम. अरे पागल हो जाऊंगा ना रे मैं. फिर मैं किसी के बाप की नहीं सुनता ना रे. अरे माँ की किरकिरी क्या लगा दी रे? माझं असं होतं बघा. मला तुम्ही चिडायला लावलं ना तर माझी भाषा बदलते. हे बघा एवढ्याशा कारणांवरून तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही. हा आणि या वयात तुम्हाला घटस्फोट देणारच नाही कोर्ट. का नाही देणार? अरे नाही मारू नका मला. माझ्याकडे घटस्फोट मागण्यासाठी ठोस कारण. हा सांगा सांगा काय कारण आहे? माऊ हा शिवाय मला बोलायला पण कसं तरी वाटत. काय 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 झालंय काय? हो यांचं बाहेर काहीतरी सुरू आहे. माझे सुरू आहे? अरे माझी फक्त बीपीची गोळी सुरू आहे. माझं दुसरं कधीच बंद झालंय सगळं. तप लोटली त्याला आता अनेक वर्ष झाली. सुरू आहे सुरू आहे सुरू. आणि त्या बाईचं नाव सुरू आहे. सुरू नाही नलू आहे ती. पकडलं कबूल केलं
वकिलाच्या ऑफिस मध्ये या 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 हा, मग करा सुरू. कोर्टात केस अजून जायची आहे. मग पाठवा केस. या माणसाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे या माणसाचं. हा माणूस जो थरथरतोय, जो कधी खाली पडू शकतो, याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. तुमचा तरी विश्वास बसतो का मला सांगा. थोडं अवघड आहे. या वयात आणि या अवयवात परवडणार आहे का हे मला सांगा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे शब्द असे म्हटले तरी मला ढास लागते हो. त्या दिवशी मी सनी लिओनीला बघितलं, तिचा इंटरव्ह्यू सुरू होता. 3दा मला पंप मारायला लागला हो. ही हालत आहे. माझं अफेअर कसं असू शकतं. तसं काही नाही. खोटं बोलतो हा माणूस, खोटं बोलतो. रोज रात्री पांघरुणात त्यांना लू बरोबर चॅटिंग करत असतो हा माणूस. मी काय चॅटिंग करणार. वा, चॅटिंग करता तुम्ही. अहो यमराजाने येऊन भॉक केलं की पचक्यांवर जाल तुम्ही चॅटिंग करता. नाही हो, मी काय चॅटिंग करणार हो. मला चॅट करायला नाही येत. अहो खरं सांगतो मी, स्पेलिंग मिस्टेक होतात. हा थरथरतो माझा. कारण नसताना संशय घेते माझ्यावरून. संशय का नाही घ्यायचा तुमच्यावर. संशय हे वागता संशय घेण्यासारखं तुम्हाला सांगते. एक मिनिट, खूप झालं तुझं. मला बोलायचंय. बोला ना. आता मला बोलायचं. आता मध्ये नाही पडायचं. बोला. मध्ये नाही बोलायचं तू. अरे बोला ना तुम्ही, बोला ना. कोण बोलताय मध्ये. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. बोला. 1954 साली आमचं लग्न झालं. बरं, हा, हा. लग्नानंतर आम्ही फिरायला जाजावर गेलो होतो. तिकडे एक ब्रिटिश कॅप्टन होता. बरं हा. मग त्याच्याकडे बघून ही हसली. हे खोटं आहे. ही हसली. अरे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाओ म्हटलं होतं. हिने एका ब्रिटिशाला चले आओ असं म्हटलं. विचार, खोटं आहे. हसली नाही. बाई केवढं जुनं काढतोय हा माणूस. अहो आता एखादा माणूस आपल्याकडे बघून हसला तर आपण असं कसं करणार. मग मी पण हसून दाखवलं. त्यात काय बिघडलं. ए तुमचं लफडा होता. लफडा तुमचं प्रेम होतं. बाय बाय काय आरोप करतो हा माणूस. अहो वकील साहेब, आता एखाद्या माणसाकडे बघून हसलं तर लगेच काही प्रेम होत नाही, का. यांच्या आईकडे आयुष्यभर असं बघून हसत राहिले तर तिचं आणि माझं काही प्रेम होत. माझ्या आईवर का गेली. मला माझ्या आईवर का गेली. ऑफिस ऑलरेडी माझी आई वर गेली. आता ही तिच्यावर जाते. ह्याला काय अर्थ आहे. मला एक सांगायचं आहे किस्सा. सांगा. आमचं लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा झाली. तर माझ्या आईची पर्सनॅलिटी कशी, ती जरा अशी ताटमानेची आहे. तर ती अशी तिकडे अशी जाऊन अशी उभी होती. तर ही आली लचकत मुरडत अशी मागून. तर माझी आई म्हणाली, पूजा आहे, नमस्कार केलास का. तर ही म्हणाली, करणार नाही. आजोबा आजोबा नाही करणार. आजोबा 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 दोन्ही कॅरेक्टर सेमच होत आहे. काहीच फरक नाही. सगळे असं सगळे सारखं. एक जात सगळी पात्र सारखी. माझ्या म्हातारपणाची चेष्टा करते. आयुष्यात तू सुद्धा म्हातारी होणार आहे. अरे काय बोलताय तुम्ही. अरे अजून किती म्हाताऱ्या होणार आहेत त्या. अरे 70 वर्षांपूर्वीच्या गोष्टींनी तुम्ही भांडणं करताय. कमाल आहे तुमची. हे बघा, या एवढ्याशा गोष्टींवरून तुम्हाला काही डिवोर्स मिळणार नाही. का नाही मिळणार. माझं घटस्फोट घेण्याचं एक महत्वाचं कारण. काय काय काय. अहो नवीन साबण मला कधी फोडायलाच मिळाला नाही. 70 वर्ष झाली संसार करते. एकदा पण नवीन साबण या हातानं फोडलं नाही. हे घटस्फोटाचं कारण मला आहे. घटस्फोट हवाय. नवीन साबण फोडायला मिळालं नाही. तुम्हाला माहिती नाही त्याच्यात मान असतो. अरे साबण कंपनीचा मालक जज म्हणून आला ना, तोही घटस्फोट देणार नाही तुम्हाला. अरे काय चालू आहे तुमचं. या वयात तुम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकमेकांची मदत केली पाहिजे ना. अहो मी करते ह्यांच्या संसारासाठी खूप. हे काही करत नाही. तुम्हाला सांगते एका कामाची मदत होत नाही. यांना सांगितलं कुकरच्या शिट्ट्या झाल्या, 4 गॅस बंद करा. तर हे हॉल मधून किचन पर्यंत जाईपर्यंत 32 शिट्ट्या झालेल्या असतात. 32. तो कुकर आचके मारून 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 उडाला. एक मिनिट.
अति करते हे पूर्वी एकदा झालं होतं, सध्या होत नाही. सध्या मी बरोबर 4 शिट्ट्या वाजल्या की जातो आणि बंद करतो गॅस. याचं कारण आहे मी तांदूळ निवडायला घेतले की मग तुम्हाला सांगते गॅस बंद करा. मी तांदूळ निवडते, धुते, गॅस लावते, 4 शिट्ट्या होतात आणि मग तुम्ही बरोबर पोचता. इतका स्लो आहे हा माणूस. खूप झालं तुझं. ही मला स्लो कशाला म्हणते? मी स्लो नाही आहे. खूप बोलते ही बाई. मला नाही राहायचं, एक क्षण सुद्धा राहायचं नाही मला पण नाही तुझ्याबरोबर. राहायचं. मला आताच्या आता घटस्फोट हवा आहे. अतिशयोक्ती करतो. मी नाही ऐकणार. अरे काय करताय तुम्ही? या अशा कारणांवर तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही. एक तर तुम्ही कुठलंही कारण घेऊन इथे आलात माझ्या ऑफिसमध्ये. माझा वेळ अतिशय महत्वाचा आहे, काम आहे मला. या संध्याकाळचे 7 वाजलेत आता. अगं बाई 7 वाजले. अहो चल चल आपली सिरियल सुरू झाली असेल. चल चल चल. एक मिनिट. सिरियल चालू झाली? आतापर्यंत तुम्ही पोट तिडकीने घटस्फोट हवाय म्हणत होता. आता काय झालं? आम्ही कुठे म्हणलं घटस्फोट हवाय? अहो आम्ही टाइमपास करत होतो. टाइमपास? हो काय आहे, आम्ही दोघं म्हातारी याचं संध्याकाळच्या कुठल्याही दुकानात घुसतो आणि आम्ही आमचा वेळ अगदी मनपूर्वक जगतो आणि वेळ झाली ना की लगेच घरी निघतो. काय आमची पतवंड नातवंड सगळी त्यांच्या विश्वात आहे. तो सगळी त्यांच्या कामात बिझी आहे. त्यांना कशाला डिस्टर्ब करा. कसं आहे, मदर्स डे फादर्स डे वगैरे आला ना की एक दिवस आम्हाला सगळे फोन करतात, पण नंतर वर्षभर आम्ही एकटेच असतो की. आता माझा मुलगा जरी माझ्या समोर आला, तो आहे मुळात 70 वर्षाचा. तो काय बोलणार माझ्याशी? काय गप्पा मारतो माहितीये? बाबा कुठल्या कंपनीची घेता बीपीची गोळी? बाबा हे घ्या तेल गुडघ्यानं लावा. मी सुद्धा तेच लावलंय. ह्या गप्पा मारायच्या का? त्यापेक्षा मग आम्ही काय ठरवलं, आमचा विरंगुळा आम्ही ठरवला. तो आम्ही करतो. येतो चल. बर श्याम सुंदर, बोला. माफ करा आम्हाला, खरंच माफ करा. काय तुमच्यासाठी टाइमपास हा केवळ वेळेचा अपोप वेळ असला तरी आम्हा म्हाताऱ्यांसाठी टाइमपास म्हणजे जगणं आहे. हो रोज मरणाची वाट बघत बसण्यापेक्षा उत्तम पद्धतीने टाइम पास केलेला बरा. अहो चला. हे बघा ती काळूबाई वाट बघत असे. हो अलकाताई वाट बघतायत बरं. चला. मला सांग, उद्या आपण मग कुठे जायचं भांडायला? कुठे गेली? इकडे बघा. चला जाऊया. येतो. किती गोड. हसवता डोळ्यात पाणी आणलं. आणि ताई तू इतकी भारी चालत होती, इतकी भारी धावत होती, असं वाटत होतं की कधी व्हॉलंटियर करशील. मजा आली. सुपर. सई काय म्हणशील? अतिशय गोड परफॉर्मन्स. मला असं विचारावं असं वाटतं की समीर आणि विशाखा कुठे आहेत? कारण हे आजी आजोबा होते आणि समीर विशाखा नव्हतेच. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली आज आणि तुमच्यामुळे मी आज डाऊन द मेमरी लेन पुन्हा गेले. एक वाक्य अतिशय सुंदर समीर दादा लिहिलंयस की मरणाची रोज वाट बघण्यापेक्षा उत्तम पद्धतीने टाइम पास. इतकं सुंदर वाक्य आहे. ह्याच्यातून तुम्ही खूप काही सांगून गेलात आणि एक खूप छान काय म्हणूया संदेश दिलात आम्हाला. श्यामदादा ह्याच्यात जर का तुम्ही नसतात तर ते असं नेकलेस पूर्ण झालं नसतं. त्यामुळे फारच तुमची साथ उत्तम होती. हे आजी आजोबा पुन्हा भेटायला पाहिजेत. फार कमाल होते. मला फारच आवडले आणि मी पुन्हा त्यांना भेटायला खूप उत्सुक असेल. थँक्यू. प्रसादा फार गोड. सम्या, विशाखा, श्याम्या फार गोड स्किट होतं. स्किटमध्ये तुम्ही दोघं कितीही म्हातारे जरी झाला असला तरी तुम्ही जो विनोद महाराष्ट्रभर पसरवताय आणि लोकांकडून जो आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे तुम्ही कायमच चिरतरुण राहणार आहात. त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. वंडरफुल. फार मजा आली.